सगळ्यांना नमस्कार। आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि चविष्ट व्हेज मंचुरियन। 100% रेस्टॉरंटसारखी चव पण अगदी घरी आणि सोप्या पद्धतीने। चला तर मग जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये 2 वाटीपर्यंत किसलेलं कोबी घेत आहे। इथे मी कोबीला किसून घेतली आहे। जर तुम्हाला बारीक असं चिरता येत असेल तर तुम्ही इथे कोबीला चिरून घेऊ शकता। यानंतर यामध्ये अर्धी वाटीपर्यंत किसलेला गाजर घालायचा आहे। त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, 1 चमचा काळी मिरी पावडर आणि 1 चमचा इथे लाल तिखट घालत आहे। आता हे सगळं मिश्रण हाताने दाबून मिक्स करायचं आहे। कमीत कमी 2 मिनिटांपर्यंत हे मिक्स करत राहायचं आहे। त्यामुळे कोबीमधील हे पाणी बाहेर येणार आणि एकदम मॉइस्ट असं तयार होणार। तुम्ही इथे बघू शकता। तर अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये जितका आपण क्वांटिटी घेतला आहे त्यानुसार यामध्ये 3 चमचा कॉर्नफ्लोअर आणि 3 चमचा यामध्ये मैदा घालायचा आहे। कॉर्नफ्लोअर आणि मैदा दोन्ही आपण 3-3 चम्मच करत यामध्ये घातले आहे। आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर परत ओलसर वाटत असेल तर परत 1-1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि मैदा सेम यामध्ये घालायचा आहे। हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण याचे बॉल्स तयार करून घेणार आहोत। बॉल्स तयार करून घेताना मिश्रण अगदी कमी हातात घ्यायचं आहे आणि छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचं आहे। जर मोठे गोळे तयार केले की ते आतपर्यंत जाऊन तळले जाणार नाही, त्यामुळे शक्य तितके छोटे गोळे आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे। इथे आपण सगळे गोळे हे तयार करून घेतलेले आहे। आता आपण हे तळून घेणार आहोत। आता हे सगळे गोळे मध्यम आचेवरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। गोळे हे तळून घेताना बाहेरून खरपूस आणि आतमधून मऊसर झाले पाहिजे। गोळेला बाहेरून एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्यानंतर झाऱ्याने आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। उरलेले सगळे गोळे आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचं आहे। तर इथे मंचुरियन बॉल्स हे तयार झालेले आहेत। तर हे मंचुरियन बॉल्ससाठी तुम्ही लगेच सॉसेस तयार करून सर्व करून घेऊ शकता किंवा सकाळी हे मंचुरियन बॉल्स तयार करून संध्याकाळी मुले जेव्हा शाळेतून घरी आल्यावरती तेव्हा झटपट सॉसेस तयार करून हे गरमागरम आपण सर्व करून घेऊ शकतो। तर असे मंचुरियन बॉल्स तयार करून घेतल्यानंतर या क्वांटिटीसाठी किती सॉसेस लागणार ते आपण बघणार आहोत। तर पॅनमध्ये 2 चम्मचपर्यंत तेल घ्यायचं आहे। तेल हे गरम झाल्यावरती यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या कट करून यामध्ये घालायचं आहे। थोडंसं लाईट असं इथे परतवून घेणार आहोत। यानंतर यामध्ये 2 हिरवी मिरची बारीक चिरलेले कट करून यामध्ये घालायचं आहे। ते देखील इथे परतवून घेणार आहोत। यानंतर यामध्ये 2 चमचे बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे स्प्रिंग ऑनियन, यालाच आपण कांद्याची पात म्हणतो, आणि 2 चम्मचपर्यंत शिमला मिरची घालायचा आहे। आता हे सगळे मोठ्या गॅसवरती 2 मिनिटांपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे। या भाज्यांना खूप जास्त शिजवून घ्यायची गरज नाही। यानंतर यामध्ये काही सॉसेस घालणार आहोत। तर 1 चमचा व्हिनेगर, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 मोठा चमचा टोमॅटो सॉस, पाव चमचा साखर, अर्धा चम्मचपर्यंत काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून हे सगळे फक्त एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे ग्रीन चिली सॉस असेल तर ते 1 मोठा चमचा यामध्ये घालायचा आहे। माझ्याकडे नसल्यामुळे ते इथे मी स्किप केली आहे। यानंतर यामध्ये अर्धा चम्मच कॉर्नफ्लोअर 2 चम्मच पाणीमध्ये मिक्स करून यामध्ये घालायचं आहे। यामुळे सॉस हे थोडंसं घट्ट तयार होणार। फक्त 1 मिनिटापर्यंत हे आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं एकदा मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये तळलेले मंचुरियन बॉल्स घालायचा आहे आणि 2 मिनिटांपर्यंत परत एकदा मिक्स करून घेऊ। मंचुरियन बॉल्स हे सॉसेसमध्ये छान असं मिक्स करून घेतल्यानंतर शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात घालायचा आहे। परत एकदा मिक्स करून गॅसचा फ्लेम इथे बंद करायचा आहे। तर एकदम टेस्टी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये व्हेज कॅबेज मंचुरिया इथे तयार झालेला आहे। तुम्ही असं तयार करून तसं सर्व करा। फक्त आणि फक्त 2 मिनिटात हे संपून जाणार, इतकं हे टेस्टी असते। तर तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने व्हेज मंचुरियन नक्की ट्राय करून बघा। ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। आणि जर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।